नमस्कार मित्रांनो, मी चिपळूणचा सोन्या आहे. तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत सोहम आहे आणि आपण चाललो आहे चिपळूणच्या सर्व म्हणजे बाप्पांच्या दर्शनाला. तर कशी येते मजा आणि कशी येते बाप्पांचं दर्शन तर चला तर बघूया. चला मग चिपळूणच्या बाप्पांच्या दर्शनाला जाऊया. मित्रांनो, आता आपण आपल्या फर्स्ट लोकेशनला आलो आहे, म्हणजे आपल्याच मंडळाचा खेरडीचा विघ्नहर्ता तर सार्वजनिक गणेश उत्सव मित्रमंडळ वरची पेठ खेरडी. तर आता आपण आपल्या पहिल्या बाप्पाचं दर्शन घेऊया. चला तर मग. मित्रांनो, आता आपण आलो आपल्या दुसऱ्या बाप्पाला, म्हणजेच ज्या बाप्पाच्या आगमनाच्या वेळेस आपल्या विघ्नहर्ता ढोल तसेच दोषपथकाने वादन केलं होतं, तो त्याच बाप्पाच्या दर्शनाला तर आपण आलोय. सो चला तर जाऊया. मित्रांनो, चला विठ्ठलवाडी गणेश मित्रमंडळ खेरडी. मित्रांनो, आता आपण विठ्ठलवाडीच्या राजाची इथं आलेलो आहोत. सो मंडळी, आम्ही याच गणपतीला फुल जोशाने गाजवलेली मिरवणूक होती, फुल राडा केलेला आणि हीच मूर्ती होती. फुल मजा आहे आणि आजकाल मूर्ती बघितलेली खतरनाक आहे. तर चला पुढे आता जायचं, पुढे बघूया. मित्रांनो, आता आपले 2 ते 3 गणपतींचा दर्शन घेऊन झालंय आणि सोहम आणि मी ठरवलंय की आता पूर्ण चिपळूणचे बाप्पांचं दर्शन आपण चालत करणार आहोत. तो जाऊया. मित्रांनो, आता आपण आपल्या तिसऱ्या बाप्पाच्या दर्शनासाठी आलोय, म्हणजे आपल्या खेरडीतल्या बाजारपेठचा राजा. तो तुम्हाला दाखवतो. खतरनाक आहे. मित्रांनो, आपल्या लहानपणीपासून असलेला सोबत मित्र आपला आर्यन माडिक हा या खेरडी बाजारपेठ राजाचा मंडळाचा सभासद. सो ह्याचा गणपती सुद्धा 10 दिवसाचा असतो, म्हणजे अनंत चतुर्थीपर्यंत. तर आपण त्याच्या घरात जातोय. चला तर जाऊ त्याच्या घरात. तर मित्रांनो, आता आपण आर्यन माडिकच्या घरात आलोय. सो हे आपल्या आर्यनचं घर आणि हा आपल्या आर्यनचा बाप्पा. मित्रांनो, आपला आर्यन माडिक त्याच्या घरचा गणपती हाडकांचा बाप्पा. सोमवारी मी ठरवल्याप्रमाणे आम्ही चालत आपल्या चिपळूणच्या बाप्पांचे दर्शन घेतोय. खूप मजा येते एक एक बाप्पांचे नवीन नवीन रूप बघून. तो व्हिडिओमध्ये मजा येणार आहे. व्हिडिओ खूप बाकी आहे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा आपल्या कोकणचा राजा बहादूर शेख काका. सामाजिक देखावे आपणासमोर सादर केले आहे. याही वर्षी आम्ही सामाजिक देखाव्याची परंपरा कायम राखत सादर करीत आहोत सामाजिक देखावा स्त्री भ्रूण हत्या. स्त्री भ्रूण हत्या. असं बघतोस काय घुम्यासारखं तिच्याकडं? चांगलं बदडून काढ तिला. त्याच्याशिवाय ऐकायचं नाही. चांगलं दणकत दणकत. अहो मला असं मारू नका. अहो पोटात बाळ आहे ना हो माझ्या. अहो आपल्याच तुमच्याच घराण्याचा अंश आहे ना हो. वय पण त्यो वंशाचा दिवा मुलगाच हाय का नाही ह्याची खात्री करायला का? अहो मारू नका मला. ऐका ना माझं. ऐकत्याच ना मग. क्लब कुमार म्हणतोय आम्ही त्या दवाखान्यात चालायचं. हे सांगतोय ते समजलं काय? मारते कशी पाहिजे माझ्या बाळाला जगू द्या. नका मारू माझ्या बाळाला. पोरगा असला तर जगलच की. लाडा घोडात वाढवणार त्याला. असं करू नका हो. पण पोरगी असली तर नका असं करू. मारू नका हो त्याला. देवा आता तूच रक्षण कर. तू तिचं काय बी ऐकू नकस. मला 2 रपाट घालून दवाखान्यात ठेवून
डॉक्टर ओ डॉक्टर ऐका की सोनोग्राफी करायची माझी तपासणी करायची होती. डॉक्टर तपासणी करायची हाय. पोरगा आहे का पोरगी आहे तिचं जरा. कोण तुम्ही अपॉइंटमेंट घेतले का? घेतली की अपॉइंटमेंट घेतली. हे बघा आमच्या इथं गर्भलिंग निदान चाचणी करत नाही, तो कायद्याने गुन्हा आहे. डॉक्टर जरा बाहेर या, जरा बाहेर या इकडं. हे बघा तुम्ही आता बाकी काही चर्चा करू नका. फक्त तुमचा आकडा किती आहे तेवढा सांगा, लगेच तुमच्या हातात बंडल देतो पैशाचं. असं म्हणताय? चालेल चालेल सर. एक काम करा, तुम्ही बाहेरच थांबा. फक्त पेशंटला आत पाठवा, बाकी सगळे बाहेर थांबा. कळतं का तुम्हाला? हे कोण आहेत तुमच्या बरोबर? आहेत आपलीच आहेत माणसं. चला रे बाहेर चला. अरे पोरजी. होय 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 होय. बर डॉक्टर एक विषय जरा सांगायचा राहिला. पोरगा असला तरच चांगला आहे, आणि पोरगी असली तर मग टाका पाडून. हे काय तुम्ही सांगायची गरज नाही हो, कळतंय आम्हाला. जावा पेशंटला पाठवा लवकर. जा नाही काय म्हणते हे बा भाई शांतपणे टेबलवर झोपा. नर्स. येस डॉक्टर. डॉक्टर डॉक्टर मला वाचवा. मला सांगा मला मुलगा आहे का मुलगी? बोलू नका, शांत राहा. अहो डॉक्टर असं काय करते सांगा ना. अहो सांगा की तुम्ही बोलत का नाही? हे बा बाहेर तुमचे नातेवाईक आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसारच सगळं काय होईल. नर्स. नाही नाही अहो डॉक्टर असं करू नका. डॉक्टर दया करा माझ्यावर. बाळाला आईपासून तोडू नका. ऐका डॉक्टर माझं ऐका. हे बघा काळजी करू नका, तुम्ही शांत राहून सांगितलं ना तुम्हाला. हो डॉक्टर तुम्ही देव आहो. तुमच्या हातात 2-2 जीव आहे. 2-2 जीव वाचवणं आहे तुमच्या हातात डॉक्टर. अहो मी हात जोडते तुमच्या समोर. नका असं करू डॉक्टर, नका असं करू. वाचवा माझ्या बाळाला. डॉक्टर इंजेक्शन तयार करायचं का? कसला आवाज येतोय? कोण आहे? कोण आहे? आम्ही पोलीस मुद्दामच आलोय. वर्दी मिळाल्या लगोलग. या काही चहा पाणी वगैरे घेणार का? चहा प्यायला आलो नाही आम्ही इथं. काय चाललंय काय इथं? काय ते कळतंय आम्हाला? कसली ट्रीटमेंट चालली यार? नेहमीच रुटीन चेकअप. रुटीन कसला रुटीन? गर्भपात चाललाय ना? नाही पाटील, या लोकांचं म्हणणं की मी त्यांना तेच समजावून सांगत होतो. काय समजावून सांगत होता? काय समजावून सांगायचं ते आता चौकीवर साहेबांनी सांगा, मग तेच तुम्हाला चांगलं समजावतील. काय चला काय बोला. आणि तुम्ही सासू सासरा नवरा हा माणसा व्हायचा का राक्षस? चला पोलीस ठाण्यावर समजेच. साहेब आमचं ऐकून तर घ्या. नाही मी काय म्हणतो, अरे पोरीला गर्भातच मारण्याचं पाप कुठं फिरचिला? चला चला समजे, चला एक शब्द बोलू नका. ओ नर्स त्या बाईची काळजी घ्या. मंडळी ही झाली फक्त एक घटना. अशा कित्येक घटना घडतात. वेळेवर कुणी वर्दी दिली तर गोष्ट पोलिसांपर्यंत जाते. वंशाचा दिवा म्हातारपणाची काठी म्हणून मुलगाच हवा हा हव्यास कशासाठी? आज प्रत्येक क्षेत्रात मुली सुद्धा अग्रेसर आहेत. देशाचं भविष्य उज्ज्वल घडवत आहेत. कर्तृत्ववान महिलांचं कार्य देशालाही अभिमानास्पद आहे. मित्रांनो आता आपण कोकणच्या राजाचं दर्शन घेतलंय आणि दरवर्षी नवनवीन प्रकारचे देखावे सादर करतात. ते बघण्यासारखे असतात आणि काही संदेश देण्यासारखे असतात. तो मित्रांनो खरंच खूप छान होतो देखावा. आणि आपला बाप्पा सुद्धा चिपळूणमध्ये एक छान मंडळ आहेत आणि त्या मंडळांचे काय सामाजिक कार्य सुद्धा आहेत. असं बघताना खूप छान वाटतं आणि चांगला असा संदेश देणारं ते नाटक होतं. तो बघून मजा आली, छान वाटलं. आणि आता आपण चाललो राहुल गार्डनच्या राजाला.
तर तिकडे जाऊया. मित्रांनो, आता आपण 18 फूटचा बाप्पा म्हणजे आपल्या राहुल गार्डनच्या राजाची आलेलो आहोत. मित्रांनो, आपण घरातून 3 वाजता निघालेलो आणि आता 5:30 झालेत. तर 2.5 तास झालेत आपण पायी फिरतोय. तो पाऊस पण आहे बघा, पाऊस पण आहे आणि सोबत चिपळूणचे बाप्पा पण बघायला फिरलो. मजा येते भर पावसात, पण आनंद तेवढाच आहे. आणि इथून आपण आता 5 गणपती बघितलेत आणि आता आपण चाललोय चिपळूणमध्ये. डायरेक्ट चिपळूणकडून बघूया आणि नंतर आपण तिकडून खालती येणार आहोत. सो बघूया कसं होतंय, शेवटपर्यंत राहा. तर मित्रांनो, आता आपण चिपळूण नगर परिषदेच्या बाप्पाची आलेलो आहोत. सो बघूया. मित्रांनो, महर्षी अण्णाभाऊ कर्वे भाजी मंडईतला राजा, तो याच्या दर्शनाला आता आपण आलो आहोत. तो बघूया हा बाप्पा. श्रीरामांनी त्याला हजारो बाणांची वृष्टी करत प्रत्युत्तर दिलं. एक घोर युद्ध पाहण्यासाठी साक्षात देव. तर मित्रांनो, आता आपण आलो चिपळूणच्या महाराजाला. चिपळूणचा एक मानाचा गणपती. तर आता आपण त्या गणपतीला जाऊया बघा. चला. मित्रांनो, आता आपण चालू आहे नवसाच्या राजा बायपाड्याला. तर चला. मित्रांनो, आपल्या चिपळूणची शान आणि महाराष्ट्राची आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज. आणि आता आपण जातोय नवसाच्या राजाच्या बायपाड्याला. चला. तर मित्रांनो, आता आपले चिपळूणचे सगळे गणपती फिरून झालेत. तो मजा आली. आपण सोमनी मी पायाने चालत म्हणजे अख्ख्या खिरडीपासून चिपळूणपर्यंत चालत आम्ही गणपतीचं दर्शन केलं. घरातून 3 वाजता निघालेलो. आता 7:30 वाजले, 8 पावणे झाले. तो सगळ्या गणपतीचं दर्शन घेऊन आलो आम्ही आता आणि घरात चाललेलं आहे आता. तो पाऊस पण होता मागतपासून, आता थांबलाय. आता बारीक बारीक आहे पाऊस. बरं, पावसामध्ये आपण सोम आणि मी चालत चिपळूणचे सर्व गणपती फिरलो. खूप मजा आली. तो मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.